नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने आता पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। जर का तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या नव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आता शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थाने ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। मात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच म्हणजे की 15 ऑगस्ट पासूनच पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव ह्यासाठी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज 15 ऑगस्ट रोजी नेमकं कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, तर ए टू झेड माहिती शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर आत्ताच आपल्या लोकसेवा मराठी न्यूज ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की नमोच्या हप्त्यांना या ठिकाणी विलंब झाला, या कारणामुळे शेतकरी बांधव चिंतित होते। आता हीच शेतकरी बांधवांची चिंता दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे आणि आता खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच या ठिकाणी रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, सविस्तरपणे जाणून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थाने स्पष्टपणे सांगितलंय की पहिला टप्पा आज 15 ऑगस्ट पासून वाटप करण्याला सुरुवात होत आहे आणि पहिल्याच टप्प्यामध्ये आम्ही 23 जिल्ह्यांची निवड केली आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। आता कोणते 23 जिल्हे आहेत, त्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला चेक करायचं आहे। जर का त्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहत चला, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणत्या 23 जिल्ह्यांची यादी निवडण्यामध्ये आलेली आहे आणि त्यासोबत कोणते कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत, कोणते कामे तुमची पूर्ण असणं अतिशय आवश्यक आहे। ए टू झेड माहिती आता आपण शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे सांगू म्हणजे की समजून घेणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। जे शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता नक्कीच तुम्ही लक्षपूर्वक पाहत चला, तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईल। अन्यथा तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर त्यापैकी एक जरी काम अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही। त्यामुळे तुमचे कामे पूर्ण आहेत का, त्यासोबत 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याचं नाव लावण्यामध्ये आलंय का, हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला शेतकरी बांधवांनो। आणि ही खूप महत्त्वाची माहिती आहे, तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय की आज 15 ऑगस्ट पासून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता, परंतु शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या, यामधील फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि पहिल्याच टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट म्हणजेच की आज ह्या ठिकाणी म्हणजेच की शेतकरी बांधवांनो ह्या 23 जिल्ह्यामध्येच रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे ह्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का, हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। तर चला पहा, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसेच कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वप्रथम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो कसली काळजी किंवा चिंता करू नका, पूर्णपणे रक्कम ह्या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासून जमा होणार आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत थोडक्यात जाणून घेऊया। त्यानंतर लगेच आपण हे देखील पाहूया की कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे पूर्ण असल्यावरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती रक्कम नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। कोणते 23 जिल्ह्यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेले आहे। जर का शेतकरी बांधवांनो त्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर खऱ्या अर्थाने तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे जमा होणार आहेत। कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा मोठा आदेश आला, आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घोषणा झाली असून खऱ्या अर्थाने पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे।
तर पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजे की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत ते समजून घेऊया. त्यानंतर लगेच आता आपण कोणती कामे करायची आहेत ते पाहूया आणि त्यानंतर जिल्ह्यांची यादी पाहूया. तर पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का पीएम किसान योजनेचे मागील हप्ते भेटले असतील, शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक पाहत चला. जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, जर का तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे हप्ते जमा झाले असतील, तर तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9 प्लस 10 हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. जर का तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले नसतील, पीएम किसान योजनेचे तुम्ही लाभार्थी नसाल, तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात खऱ्या अर्थानं असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे की पीएम किसान योजनेच्या हप्त्याचं, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं यामध्ये काय. तर शेतकरी बांधवांनो पहा, खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो, अशा गोरगरीब आणि गरजू शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे हप्ते या ठिकाणी जमा केले जातात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहितीच आहे की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. तर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 6,000 रुपये रक्कम दिली जाते. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून दर वर्षाला या ठिकाणी एकूण 6,000 रुपये दिले जातात. याच कारणामुळे ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे हप्ते पडतात, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जाणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आता त्यासोबत शेतकरी बांधवांना नेमकी कोणती कामे करायची आहेत ते समजून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेणार आहोत. नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज म्हणजे की 15 ऑगस्ट पासून कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. कोणते जिल्हे आहेत ते देखील पाहणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर पहा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं पात्रतेसाठी काम आहे. खऱ्या अर्थाने हे जर काम तुमचं अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. तर पहा महत्त्वाचं नंबर 1 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो तुमची म्हणजे की केवायसी पूर्ण असणं अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे, परंतु त्यामध्ये काही शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल, हप्त्याच्या लाभासाठी शेतकरी बांधवांनो तुमची ई केवायसी पूर्ण करणे अतिशय आवश्यक आहे. जर का ई केवायसी पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे हप्त्याच्या लाभासाठी ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजे की शेतकरी बांधवांनो म्हणजे की आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे. जे शेतकरी बांधव आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील मोबाईल नंबर म्हणजे की आधार कार्ड सोबत लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला आधार कार्ड मोबाईल म्हणजे की आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आणि आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे. ज्या शेतकरी बांधवांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल असे शेतकरी बांधव अपात्र केले जाणार आहेत. परंतु ज्या शेतकरी बांधवांचं म्हणजे की आधार बँक खात्याची लिंक असेल असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने पात्र असणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का आधार बँक खात्याची लिंक नसेल तर तातडीने हप्त्याच्या लाभासाठी करून घ्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं तिसरं काम आहे म्हणजे शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी. हे काम पाहिल्यानंतरच आपण लगेच जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. तर पहा महत्त्वाचं तिसरं काम म्हणजे फार्मर आयडी. ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेली नाही अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्या. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील फार्मर आयडी काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो पात्र होण्यासाठी फार्मर आयडी असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी नसेल असे शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी बनवून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव फार्मर आयडी बनवून घेतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन खऱ्या अर्थाने फार्मर आयडी काढून बनवून घ्या, तरच तुम्हाला म्हणजे की आजपासून नमो शेतकरी योजनेचा 9 प्लस 10 हप्ता या ठिकाणी जमा होईल. तर आता सर्वात महत्त्वाचं आपण 23 जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. शेतकरी बांधवांनो ह्या 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर खऱ्या अर्थाने आजपासूनच 15 ऑगस्ट पासूनच पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे सातारा. सातारामधील शेतकरी असाल, सातारामध्ये राहून शेती करत असाल, सातारामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता सातारामधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. सातारामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9 प्लस 10 हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. सातारामधील शेतकरी असाल कसली काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो परभणी. परभणीमधील शेतकरी असाल तुमची सुद्धा पूर्णपणे
पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9 प्लस 10 हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा 24 हप्ता देखील लवकरच जमा होणार आहे. परंतु आज 15 ऑगस्टच्या निमित्त तुमच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचा 9 प्लस 10 हप्ता जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने पूर्णपणे रक्कम म्हणजे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये 10व्या हप्त्याचे 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पालघर मधील शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, पालघर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. पालघर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्व नागरिकांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9 प्लस 10 हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व नागरिक सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9 प्लस 10 हप्ता जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ठाणेमधील शेतकरी असाल, ठाणेमध्ये राहून शेती करत असाल, ठाणेमधील कोणत्या पण तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुमची सुद्धा पूर्णपणे आता प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजे डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो पुणेमधील शेतकरी असाल, पुणेमध्ये राहून शेती करत असाल, पुण्यामधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे जालना मधील शेतकरी असाल, जालना मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9 प्लस 10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, पीएम किसान योजनेच्या 24 हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर शेतकरी बांधवांनो तुमची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या खात्यावरती पीएम किसानचा सुद्धा लवकरच हप्ता जमा होणार आहे. परंतु नमो शेतकरी योजनेचा 9 प्लस 10 हप्ता जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर लातूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर लातूर मध्ये राहून शेती करत असाल, कोल्हापूर लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, खऱ्या अर्थाने तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जमा होणार आहे. तुम्ही सुद्धा कसली काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतरचा जिल्हा हिंगोली गोंदिया मधील शेतकरी असाल, हिंगोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल, हिंगोली गोंदियामधील कोणत्या पण एका तालुक्यातील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमची सुद्धा आता प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा आता संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा या जिल्ह्यांपैकी जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो कसली काळजी किंवा चिंता करू नका. या जिल्ह्यापैकी कोणत्या तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9 हप्त्या प्लस 10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती खऱ्या अर्थाने पूर्णपणे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.